बालकेही व्यसनाधीनतेकडे, पोलिसांच्या भूमिकेविषयी नागरिकांमध्ये संताप। नवरात्र उत्सवाला भक्तिपूर्ण वातावरणात प्रारंभ, माता महाकालीच्या दर्शनासाठी भक्तगणांची गर्दी आणि विद्युत प्रवाहित तारेच्या धक्क्याने माकड गंभीर जखमी, वन विभागाची अक्षम्य हलगर्जी। नमस्कार, लाईव्ह चंद्रपूर बातमीपत्रात आपले स्वागत। आता सविस्तर बातम्या। चंद्रपूर शहरातील बगडखिडकी परिसरात मोठ्या प्रमाणात गांजा व अवैधरित्या दारू विक्री सुरू असल्याने येथील नागरिकांनी हा अवैध धंदा चालवणाऱ्या विरुद्ध बुधवारी मोर्चा उभा केला आहे। बगडखिडकीच्या मागील बाजूस मागील अनेक दिवसांपासून गांजा आणि अवैध दारू विक्रीचा गोरखधंदा सुरू असल्याने मोठ्यांसह अनेक लहान बालकेही व्यसनाधीनतेकडे वळत चालली आहेत। या परिसरातील काही सुज्ञ नागरिकांनी सुरुवातीला या प्रकाराला विरोध दर्शवला। काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी त्यांना मारहाण केली, त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे। दिवसभर गांजा दारू पिऊन परिसरात व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढल्याने या परिसरातील शांतता व सुव्यवस्थेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या प्रकाराविषयी येथील नागरिकांनी अनेकदा पोलिसात तक्रार दिली, मात्र कारवाई होत नसल्याने पोलिसांच्या कार्यशैलीवर संशय येथील नागरिकांनी व्यक्त केला आहे। लहान लहान बालकेही गांजा सेवन करीत असल्याने त्यांच्या प्रकृतीसह त्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे। या परिसरातून गांजाचा गोरखधंदा बंद करून हा व्यवसाय करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या काही व्यक्तींवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी येथील काही महिलांसह नागरिकांनी केली आहे। बघूया त्यांनी दिलेल्या काही प्रतिक्रिया। हमारे मोहल्ले में गांजा बेचते बगड़खिड़की में, और गाड़िया पे ले के गांजा लेने को लोग आते। हम बोरिंग पे पानी भरते, हमको परेशानी होती, बोले तो हमारे से झगड़े करते, हमारे बच्चों को मारते, और हमारे छोटे छोटे बच्चे यहाँ पे गांजा पी के खराब हो जा रहे हैं। सब स्कूल नहीं जाते, कुछ नहीं, गांजा के पूरे बस्ते में लेके जाते, जबरदस्ती हमारे बच्चों को बिगड़ा रहे और गांजा पिलाते। नहीं पिए तो उनको गालियां बकते, कहते माँ से डर रहा क्या, बाप से डर रहा क्या। और उनके पुलिस वाले आते, हफ्ता लेकर जाते, पर वो बोलते कि पुलिस वाला हमारा क्या करता, हमारे खरीदे हुए पुलिस वाले ऐसे बोलते हमारे को, और धमकी देते, तलवार भाले बताते हमारे को। इसलिए हम अभी तक के डर के खामोश थे। अभी सबने एकता करे, इसलिए हम आगे बढ़े और ये गांजे का धंधा हमारे मोहल्ले से बिल्कुल बंद होना और खत्म होना, और दारू भी बंद होना, गांजा भी बंद होना। जहाँ जहाँ पे भी हमारे बगड़खिड़की में ये धंधा हो रहा है, ये सब बंद होने को ना, और नहीं बंद होगा ना तो हम बहुत बड़ा मोर्चा ले जाएंगे और हमारे से जो होगा वो करेंगे। हम एसपी तक जाएंगे, हम उसके ऊपर तक जाएंगे। हम हमारे वार्ड में कॉलेज के पूरे लड़कियां को तकलीफ देते, पानी भरते, दारू गांजा हमारे वार्ड से बिल्कुल बंद होना तो होना। पुलिस भी आते जाती, पैसा लेते जाती, और क्या है, पुलिस लोगों का काम ही क्या है। हफ्ता बांध लिए होगा, बोलने को जब गए तो पहले ही पुलिस वाले बोल देते कि अरे तेरे यहाँ आज रेड गिरने वाली है, क्या बोलते माँ देखो संभल के रहो, अपना माल पानी उठा के रख दो। वार्ड में गांजा बिकता है और इसका एक्शन सर गवर्नमेंट कुछ भी नहीं ले रही है। हम यहाँ पे रामनगर पुलिस स्टेशन में 2-3 बार कंप्लेंट दे चुके हैं, तो गवर्नमेंट वहाँ के पुलिस वाले नहीं कि हमको कुछ भी सुविधा नहीं देते, क्योंकि इसकी वजह से हम एक्शन लिए अभी। तो ये हमको दारू गांजा टोटल बंद होना हमारे वार्ड में। यहाँ पर पूरा गांजा बिकता है। यहाँ पर पूरे कॉलेज के पोट्टे आते हैं, और यहाँ अगर कोई लेडीज़ अगर बोलती है क्यों यहाँ पर गांजा बिकता है, तो ये आसिफ और कालू आते हैं यहाँ पर, तलवारा बताते हैं यहाँ की लेडीज़ को। यहाँ की लेडीज़ डर जाती है, तो फिर ये अपनी मनमानी करते हैं यहाँ पर। और ये जब भी जिस दिन भी इनका गांजा ख़त्म हो जाता है, बाहर के उड़ीसा से इनका माल आता है, उड़ीसा वरंगल इनका यहाँ से माल आता है, कम से कम इनका माल आता है, बोरे भर भर के माल आते हैं इनके, और इंडिका से ही माल लाते हैं। और ये 3 भाई है, जिसमें से 2 भाई अपना गांजे का धंधा करते हैं, एक भाई ऑटो चलाता है, और इनका जब भी माल खत्म होता है तो दारू पी के यहाँ पर नौटंकियाँ करते रहते हैं। मदरसा है, मदरसे के बाजू में दारू बिकती है, और गांजा भी इधर में अपना बंडे की तरफ में बिकता है, और इधर में दारू बिकती है 3-4 जगह, और सब परेशान है यहाँ पर, पूरा वाड़ी परेशान है, सब बच्चे भी बिगड़ रहे हैं इसमें। और मदरसे में यहाँ पर सवेरे सवेरे दारू वाले सब आते हैं, यहाँ पर आना जाना गाड़ियाँ वगैरह लेके जाते हैं, और बच्चे यहाँ पर खेलने के लिए जगह खड़े नहीं रह सकते बिल्कुल। मदरसा सवेरे 9 बजे 8 बजे चालू होता है, 9 बजे बंद होता है, 1 घंटे में बंद करवा देते हैं। इसकी ये समस्या है हमारी, आने बच्चे बराबर चल नहीं सकते यहाँ से। बोले थे हमने, लेकिन पुलिस इसके ऊपर कोई एक्शन नहीं ले रही है। राज्यातील कोतवालांना चतुर्थ श्रेणी लागू करण्याबाबतच्या गेल्या 50 वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागणीची पूर्तता करण्याबाबत शासनातर्फे महसूल मंत्र्यांनी
विधानसभेत 30 मार्च 2011 रोजी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता आजतागायत केलेली नाही. शासनाने कोतवालांना चतुर्थ श्रेणी लागू करण्याबाबत दिलेले आश्वासन तात्काळ पूर्ण करावे अशी मागणी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाला केली आहे. याबाबत आमदार मुनगंटीवार यांनी नुकतीच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी बोलताना आमदार मुनगंटीवार म्हणाले, महाराष्ट्रात गेल्या 50 वर्षांपासून कोतवालांच्या संघटना या मागणीसाठी आंदोलने, उपोषणे, मोर्चे आदी मार्गांनी शासनाचे लक्ष वेधत आहेत. गुजरातमध्ये कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात आलेला आहे. 1960 मध्ये राज्यात 72,000 कोतवाल होते. आज राज्यात कोतवालांची संख्या फक्त 12,600 आहे. राज्यातील ग्रामीण भागातील महसूल व्यवस्थेचा कणा म्हणून कोतवाल ओळखला जातो. मात्र राज्य सरकार हा कणाच मोडायला निघाले आहे. 1950 मध्ये कोतवालांना 16 रुपये वेतन देण्यात येत होते. त्यात अत्यल्प वाढ करत आज राज्य सरकार त्यांना केवळ 2,000 रुपये मासिक वेतन देत आहे. वाढती महागाई लक्षात घेता हे वेतन अत्यल्प असून कोतवालांना अनंत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळापासून कोतवालांची ही मागणी प्रलंबित आहे. प्रत्येक वेळा शासनाने कोतवालांना आश्वासने दिली, मात्र आश्वासनांची पूर्तता कधीही झालेली नाही. 30 मार्च 2011 रोजी विधानसभेत मी या विषयासंदर्भात अर्धा तास चर्चा उपस्थित केली असता त्यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याबाबत सकारात्मक प्रस्ताव एका महिन्याच्या आत मंत्रिमंडळासमोर नेण्यात येईल असे आश्वासन दिले होते. सदर आश्वासन विहित कालावधीत पूर्ण होण्याच्या दृष्टीने 30 मार्च ते 19 एप्रिल या कालावधीत दररोज एक याप्रमाणे 30 स्मरणपत्रे मी स्वतः महसूल मंत्र्यांना सादर केली. महसूल मंत्र्यांनी विधानसभेत दिलेले आश्वासन विहित कालावधीत पूर्ण न केल्यामुळे 3 ऑगस्ट रोजी विधानसभेत मी महसूल मंत्र्यांच्या विरुद्ध हक्कभंग प्रस्ताव दाखल केला. त्यानंतर याच अधिवेशनात विधानसभेतील 100 आमदारांच्या स्वाक्षरीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केले. सतत पाठपुरावा करूनही शासनाने या आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. आर्थिक हालाकीचे जीवन जगणाऱ्या कोतवालांच्या तोंडाला शासनाने पुन्हा एकदा पाणी पुसले असल्याचे आमदार मुनगंटीवार या चर्चेत म्हणाले. याबाबत शासन सकारात्मक असून लवकरच योग्य निर्णय घेऊ असे आश्वासन या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी आमदार मुनगंटीवार यांना दिले. या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिताः नमस्ते 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 नमो नमः अशी महती असणाऱ्या आदी मातेची घटस्थापना बुधवारी करण्यात आली. नवरात्र उत्सवाला बुधवारपासून प्रारंभ झाल्याने सर्वत्र भक्तिपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. नवरात्र म्हणजे त्या आदी मातेच्या सर्व स्वरूपाचे पूजन व अर्चन. लक्ष्मी हे तिचे पालन करतीचे रूप. अत्याचार, भ्रष्टाचार, स्वैराचार, आतंक आणि दहशत यांनी धुमाकूळ घालण्याचा कसून प्रयत्न चालवला असताना आज मानव जातीला शरीराची व मनाची काळजी घेण्यासाठी या मातेच्या सशक्त उपासनेची खऱ्या अर्थाने गरज आहे. संपूर्ण देशभर नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकालीच्या मंदिरात देखील भक्तिपूर्ण वातावरणात घटस्थापना करण्यात आली. सकाळी 6 वाजता आरती झाल्यानंतर मातेची महापूजा करण्यात आली. नवरात्र उत्सवाचा बुधवारी पहिला दिवस असल्याने मातेच्या दर्शनासाठी भक्तगणांनी मंदिरात गर्दी केली होती. मंदिर परिसरात मातेच्या ओटी व पूजेचे साहित्य खरेदी करण्यापासून तर लांबच लांब रांग पार करून महाकाली मातेचे प्रसन्न रूप डोळ्यात साठवण्यासाठी भक्तगण आतुर झाल्याचे चित्र यावेळी बघायला मिळाले. भक्तगणांना मातेचे सुलभरित्या दर्शन व्हावे यासाठी मंदिर व्यवस्थापनाने विशेष व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आलेली आहे. या संदर्भात महाकाली मंदिराचे विश्वस्त विजय महाकाले यांनी लाईव्ह चंद्रपूरशी केलेली ही बातचीत. वर्षी महाकाली मंदिरामध्ये नवरात्र उत्सव चैत्र पौर्णिमेला आणि आश्विन महिन्यात असे 2 नवरात्र असतात. ह्या नवरात्रामध्ये प्रामुख्यानं गावातले आणि बाकी इतर ठिकाणचे सुद्धा लोक असतात. पहिल्या दिवशी देवीला घटस्थापनेचा दिवस असतो आणि घटस्थापना झाल्यानंतर मग देवीच्या म्हणजे दर्शनाला मग लोकांची सुरुवात होते. विशेष करून अष्टमीचं महत्त्व ह्या नवरात्रात असतं. अष्टमीला लोक असतात. दरवर्षी यात्रेला
असे लोक वगैरे सगळीकडे येतात आणि नवीन नवीन सुविधा आम्ही करतो. यावर्षी आम्ही मोठे मंडप करून टाकलेले आहे आणि यात्रेकरून एक मंडपात फॅन वगैरे सगळे लावलेले आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरुपदी प्राचार्य डॉक्टर विजय आईचवार यांची निवड झाल्याबद्दल विदर्भ बुरुड समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री कन्यका नागरी सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित या छोटेखानी कार्यक्रमात सत्कारमूर्ती डॉक्टर विजय आईचवार यांच्यासह विदर्भ बुरुड समाजाचे अध्यक्ष किशोर जोरगेवार, सचिव ज्ञानेश्वर कुट्टेवार, युवक बुरुड समाजाचे अध्यक्ष सुभाष बोमिडवार, जिल्हा उपाध्यक्ष सुधीर माजरे, सचिव सुनीता दर्शनवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी समाजाच्या सर्व सदस्यांनी डॉक्टर आईचवार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉक्टर आईचवार यांच्यासारखा उच्च विद्याविभूषित व दूरदर्शी व्यक्तिमत्वाची निवड झाल्याबद्दल विदर्भ बुरुड समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे 28 सप्टेंबरला चंद्रपूर येथील विश्रामगृहात सकाळी 10 वाजता आगमन होताच पुष्पगुच्छ देऊन त्यांचे जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी जिल्ह्यात पक्ष बळकट करण्यासंदर्भात चर्चा केली. जागर जाणीवेचा तुमच्या आमच्या लेकींचा या अभियानाअंतर्गत लवकरच खासदार सुप्रिया सुळे या विदर्भ व मराठवाड्यात पदयात्रा काढणार आहेत. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी जनजागृतीपर हा कार्यक्रम राहणार असल्याने त्याच्या नियोजनासाठी त्यांचा हा चंद्रपूर जिल्हा दौरा होता. या अभियानाविषयी खासदार सुळे यांनी लाईव्ह चंद्रपूरशी केलेली ही बातचीत. जागरा जाणीवांच्यातला अत्यंत उत्तम प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रातून येतोय आणि मराठवाडा आणि विदर्भामध्येही आम्ही ही पदयात्रा घेणार आहोत. मराठवाड्याची नोव्हेंबरमध्ये होईल आणि विदर्भाच्या प्लॅनिंगसाठी खरं तर मी इकडे आज या भागात आलेले नाही. ज्या भागाची मी लोकप्रतिनिधी, ज्या राज्यातून मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते, अर्थातच त्या राज्यात जावंच लागतं आणि हा बराचसा दौरा जागरसाठी आहे. आणि दुसरा भाग म्हणजे आज मी आनंदवनला व्हिजिट ठेवलेली आहे आणि राजुरी गावात जे काम चाललेलं आहे तेही मी खरं तर सलाम बॉम्बे फाउंडेशनचं बघायला आले. पक्षातले नेते बराच वेळ देत आहेत. माननीय RR पाटील तिथले मंत्री आहेत आता याचे गडचिरोलीचे, ते स्वतः खूप दौरे करतात आणि तिथली स्थिती खूपच चांगली झालेली आहे सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यूने. त्यामुळे फक्त पक्ष नाही पण एक स्टेबिलिटी आणि एक चांगलं कॉन्फिडन्सचं वातावरण मला ह्या भागात दिसतं आहे. त्यामुळे मला वाटतं थोड्या वेळात नुसतं पॉलिटिकल नाही पण सोशल इश्यूजही ॲड्रेस केलेले पाहिजे जेव्हा आपल्याकडे सत्ता असते तेव्हा, आणि ते आमचे सगळेच नेते महाराष्ट्रात ते करत आहेत. सरकारने 0 टॉलरन्स असल्या कुठल्याही गोष्टींमध्ये ठेवला पाहिजे की एखादं बालगृह जर चालत नसेल तर इथं त्याचं लायसन्स काढून किंवा जे इन्चार्ज असतील त्याच्यावर काहीतरी सक्तीच केली पाहिजे. कारण का शेवटी हे सोशल सेक्टरचे जे प्रोग्राम्स आहेत त्याच्यात अकाउंटेबिलिटी 100% असली पाहिजे सगळ्यांची. चंद्रपूर रेल्वे स्थानक येथील हायटेन्शन पॉवर वीज प्रवाहित तारेच्या धक्क्याने माकड गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात माकडाची शेपटी संपूर्णतः जळाली. दरम्यान माकडाने आपला जीव मुठीत घेऊन दूरभाष कार्यालयाजवळील कडुलिंबाच्या झाडाचा आसरा घेतला. ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी माकडाला वाचवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी या संदर्भात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती भ्रमणध्वनीद्वारे दिली. मात्र वन विभागाचा एकही कर्मचारी दुपारपर्यंत घटनास्थळी हजर न झाल्याने माकडाची अवस्था फारच गंभीर होती. दरम्यान याविषयी स्थानिक नागरिकांनी लाईव्ह चंद्रपूरशी केलेली ही बातचीत. बंदर बेचारा जख्मी हालत में आया है, इसको 60 लगा हुआ है. एक आदमी फॉरेस्ट ने फ़ोन किया, हम लोग डिवीजन में बोले बाद में आदमी भेजते हैं, साहब अभी तक के भेजे नहीं. और देखो कितना बीमार है बंदर है, उसका पूंछ एकदम बिल्कुल ये हो गया है. ये क्या है, कूद रहा था रेल लाइन का, मेन लाइन का जो है ना वायर, उसको टच हो गया और उसका पूंछ देखो पूरा जल गया है. करंट लगा उससे, उसकी पूंछ जल गई है. वो धीरे धीरे यहाँ तक कैसी भी आ गया है. ये झाड़ी के ऊपर उनके साथी थे बंदर, कुछ छोड़ के चले गए उनको. तो ये आया, करंट लगा तो उसको समोसा दिए, पानी वानी दिए तो ये पानी नहीं पी रहा था. इसकी पूंछ जल गई है और खून निकल रहा है इसमें से. हाँ, फारेस्ट वाले को फ़ोन करे थे एक आदमी ने, चलते राह वाले को उसका नंबर था, उसने फ़ोन करा तो फारेस्ट वाले आने के लिए तैयार नहीं है.